प्रगतीच्या पायावरती कर्तृत्वाच्या आशा. जिद्दची काठी कष्ट नि संयम हीच आमची भाषा. प्रिय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र देशा. घाम गाळूनी ज्यांनी जोडली या मातीशी नाती. प्रगतीच्या या कथा सांगते महाराष्ट्राची माती. या मातीतून फुलून यावा सह्यागिरी अभिमान. महाराष्ट्राच्या प्रगतीचे हे नवे सुवर्णपान. योगदान योगदान योगदान. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये अनेकांचं योगदान लाभलं आहे. या प्रगतीचं एक सुवर्णपान म्हणजे श्री वारणा सहकारी दूध उत्पादक संघ. शेतकऱ्यांचा जीवनस्तर सुधारण्याचं लक्ष ठेवून 20 जुलै 1968 रोजी श्री वारणा सहकारी दूध उत्पादक संघाची स्थापना झाली. तो काळ असा होता की तेव्हा शेतकऱ्यांसमोर आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान होतं. वारणाची जी स्थापना झाली ही प्रामुख्यानं 100% सामाजिक उद्देशातूनच झाली. 1947ला देश स्वतंत्र झाल्यानंतर महात्मा गांधींनी जो संदेश दिला की खेड्याकडे चला आणि ह्या देशातली खेडी समृद्ध झाली तरच हा देश समृद्ध होऊ शकतो. की पाण्याची कमतरता होती. जे थोडंफार विहीर बागायत होतं त्याच्यावर जो ऊस पिकायचा त्याचा गूळ बनवला जायचा. आणि एक वर्ष असं शेतकऱ्यांच्या जीवनात आलं की गूळ बनवत असताना की ऊस तोडायचा खर्च सुद्धा गूळ विकून निघणार नाही. या मातीतून फुलून यावा सह्यागिरी अभिमान. वारणा दूध संघाचे संस्थापक स्वर्गीय तात्यासाहेब कोरे. त्यांचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांचे अधिकार मिळवून देणं हाच होता. याच विचारधारेच्या आकर्षणातून दूध उत्पादक शेतकरी हे वारणा दूध संघासोबत जोडले गेले. महाराष्ट्राच्या प्रगतीचे हे नवे सुवर्णपान. आणि वारणा नदीच्या दोन्ही काठावरची 70 गावं आणि या 70 गावातील शेतकऱ्यांचं संघटन करणं आणि त्यांना ह्या चळवळीत आणून हा एक सहकारी साखर कारखानदारीचा प्रयोग करणं, या दिशेनं खरं तर ह्या कामाची सुरुवात झाली. वारणा दूध संघासोबत जोडल्या गेलेल्या शेतकऱ्यांना केवळ वेळेवर रास्त भावच मिळाला असं नसून त्यांना प्रत्येक वर्षी अधिकचे बोनस सुद्धा दिले जाऊ लागले. इन्कम टॅक्स आम्ही कधी पे केला नाही. आता इन्कम टॅक्स पे केला नाही म्हणण्यामागचा आमचा उद्देश काही शासनाला हे करावं हा नाही. आमचा उद्देशच हा होता की होणारा नफा जो आहे हा दुधाचा दर वाढवून लोकांच्यापर्यंत पोचवायचा. गव्हर्नमेंटनं डिक्लेअर केलेल्या दरापेक्षा ह्या परिसरातल्या वारणेला दूध आणणाऱ्या शेतकऱ्याला आम्ही जादा देत आहोत. आणि दिवाळीला परत फरक बिल देण्याची योजना. म्हणजे डेव्हलपमेंट ओरिएंटेड ज्या ॲक्टिव्हिटी आहे ॲज अ इंडिव्हिज्युअल मिल्क प्रोड्युसर त्याला डायरेक्ट नातं निर्माण करून हे सगळे एफर्ट्स घेतले गेले. शेतकऱ्यांपुढची एक मोठी समस्या म्हणजे जनावरांना उपयुक्त खाद्य देण्याची. वारणा दूध संघानं शेतकऱ्यांच्या या समस्या दूर करण्यासाठी पशुखाद्य तथा गुरांसाठी उपचार सेवा प्राप्त करून दिली, ज्यामुळे जनावरांचं आरोग्य सुधारलं आणि त्याचबरोबर त्यांची दूध देण्याची क्षमता सुद्धा वाढू लागली. सुरुवातीला 500 लिटरपासून सुरू केलेलं आहे संकलन. काही काळामध्ये पुन्हा 5,000, 10,000, 15,000 पर्यंत गेलं. पण त्यावेळा हा प्रकल्प नव्हता. प्रकल्प सुरू होण्यापूर्वी म्हणजे 5 जानेवारी 1970ला दूध संकलन प्रत्यक्षात सुरू झालं. प्रकल्पाची सुरुवात 5 जानेवारी 72ला पुन्हा सुरू झाली.
प्रकल्पाची उभारणी सुरू झाली आणि 2 ऑक्टोबर 1976ला हा प्रकल्प कार्यान्वित केला. गावात राहणाऱ्या शेतकऱ्यांना दूध उत्पादन विक्रीसाठी योग्य मार्केटची सुद्धा समस्या होती. वारणा दूध उत्पादक संघाच्या द्वारे या कामी शेतकऱ्यांना संघटित करून गावागावात प्रायमरी सोसायट्या निर्माण केल्या गेल्या, ज्यामुळे शेतकऱ्यांना आपलं दूध या सोसायट्यांच्या माध्यमातून विकणं सोपं जाऊ लागलं. गाळुनी जानी जोडली या मातीशी नाती. शेतकरी वारणा दूध संघासोबत केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून नव्हे तर भावनात्मक स्तरावर सुद्धा जोडले गेले आहेत. प्रगतीच्या या कथा सांगते महाराष्ट्राची माती. वारणा दूध संघाला सहकारी क्षेत्रामध्ये असूनही अतिशय उत्तम मार्केटिंगचं भवितव्य आहे. आदर्श असं सहकारी व्यवस्थापन, आदर्श अशी सहकारी मार्केटिंगची व्यवस्था, आदर्श अशी एक शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेणारी अशी एक सहकारी व्यवस्था. वारणा दूध डेअरीमध्ये दुधाची स्वच्छता आणि दुधाच्या गुणवत्तेची पडताळणी केली जाते. संपूर्ण तपासणीनंतरच दूध बाजारात पाठवलं जातं. म्हणजे शेतकरी गावातल्या प्राथमिक सहकारी दूध संस्थेमध्ये गळा केलेलं दूध घालतो. प्राथमिक सहकारी दूध संस्था ही वारणा दूध संघाला दूध घालते. वारणा दूध संघ प्राथमिक सहकारी संस्थेतून आपल्या वाहनाद्वारे कॅनमधून हे दूध आणतं आणि इथं ते दूध प्रोसेस केलं जातं आणि प्रोसेस करून त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि प्रक्रिया करून ते दूध म्हणून विकलं जातं किंवा दुधाचे पदार्थ बनवून ते विकलं जातं. गती प्रगतीच्या पायावरती कर्तृत्वाच्या आशा. वारणा डेअरी महाराष्ट्रातील अशी पहिलीच डेअरी आहे ज्यामध्ये पहिल्यांदाच पॉली पॅकिंगची व्यवस्था केली गेली. ही सेवा 1980 ते 81 पासून मुंबई बाजारातून सुरू करण्यात आली. दुग्धालय सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा पाश्चरीकरण झाल्यानंतर तात्यासाहेबांच्या मनात निश्चितपणे याबाबत आपण स्वयंपूर्ण होण्याची कल्पना आली आणि मग स्वयंपूर्ण होत असताना सुरुवातीची पायरी म्हणून वारणा नगरमध्ये प्रथमच ग्रामीण भागात एक वारणा बाजारसारखी एक ग्राहक संस्था उभारली गेली आणि त्यावेळेला तात्यासाहेबांच्या मनात आलं की या ग्राहक संस्थेमार्फत किंवा अन्य तऱ्हेनेही आपण दुधाची स्वतः थेट विक्री करायची. वारणा डेअरीत तयार होणारं दूध तथा दुग्धजन्य पदार्थांना संपूर्ण महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, गोवा, गुजरात, राजस्थान यासारख्या राज्यांमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आज वारणा दूध संघाचं मार्केटिंगचं नेटवर्क महाराष्ट्रभर तर पसरलेलं आहेच, तुलना म्हणून नाही पण इतकं चांगलं आणि स्वतः चालवलेलं नेटवर्क महाराष्ट्रातल्याच काय कदाचित देशातल्या कुठल्याही सहकारी संस्थेमार्फत आज केलं जातं. वारणाचं श्रीखंड तर आपल्या चवीमुळं केवळ भारतातच नव्हे तर विदेशात सुद्धा पसंतीस उतरलंय. अशा प्रकारचे वेगवेगळे दूध आणि दुग्ध पदार्थ किंवा ज्युसेस, त्यानंतर क्रीम, त्यानंतर टोमॅटो या माध्यमातून जेवढे काही पदार्थ करता येतील ते सगळे पदार्थ भारतामध्ये आणि भारताबाहेर विक्रीचा आमचा कामकाज सुरू झालेला आहे आणि हा प्रकल्पही मोठ्या प्रमाणावर आता कार्यान्वित झालेला आहे. थोड्या दिवसामध्येच आमच्या डोक्यामध्ये असं आहे की भारतामधला सर्वात मोठा प्रकल्प म्हणून या प्रकल्पाकडे आम्ही बघतोय आणि तेवढं त्याचं मोठ्या प्रमाणावर एक्सपान्शन होणार आहे. मागील 18 वर्षांपासून बोर्नव्हिटा बनवण्याचं काम वारणा डेअरीतर्फेच केलं जातं. इथं प्रतिदिन 60 टन माल तयार होत असतो. गती प्रगतीच्या पायावरती कर्तृत्वाच्या आशा. वारणा दूध डेअरीमध्ये गोड तसंच खारं बटर मिल्क, तूप, दही, मसाला ताक, लस्सी, लोणी, टोंड मिल्क, चीज,
पनीर या व्यतिरिक्त सॉफ्ट ड्रिंक सुद्धा बनवले जातात. हो जिद्दची काठी कष्ट नि संयम हीच आमची भाषा. जादा नफा मिळवण्यासाठी वेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये बायपास टाकणं किंवा आणखीन काहीतरी त्याच्यामध्ये वेगळे वेगळे प्रकार करणं आणि पैसा मिळवणं हा हेतू आमचा नाही आहे. त्यामुळं शुद्ध स्वरूपात दूध असू देत, तूप असू देत, पावडर असू देत, टेट्रापॅकमधले प्रॉडक्ट असू देत, ते ग्राहकांच्यापर्यंत थेट गेले पाहिजेत आणि मध्यस्थ कमी झाले पाहिजेत. ह्या उद्देशानं आम्ही ते करतो आहे. वारणा डेअरी आपल्या ग्राहकांपर्यंत पौष्टिक तथा शुद्ध दूध पोहोचवण्यासाठी टेट्रा पॅकिंग प्रयोगाच्या तयारीसाठी लागली आहे. अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून संपूर्ण दक्षतेसोबत उत्कृष्ट क्वालिटीच्या दुधाचं टेट्रा पॅकिंग या ठिकाणी केलं जातं. आमचे स्वतःचे जे ग्राहक आहेत ह्या ग्राहकांना इमर्जन्सीसाठी म्हणा किंवा कुठं प्रवासात जाताना म्हणा किंवा विद्यार्थी असतात कॉलेजमधले, त्यांना दूध मिळत नाही, अशा वेळेला त्यांना आपण टेट्रापॅकमधलं दूध दिलं तर ते घरामध्ये 4 दिवस 8 दिवस खोलीमध्ये त्यांच्या ठेवू शकतील. असे सगळे सेक्टर्स आम्ही हँडल करायला लागलो आहे आणि त्यांच्याकडे ह्याचं मार्केटिंग चालू केलेलं आहे. टेट्रा पॅकिंग केलेलं हे दूध वारणा नगरपासून ते मुंबई महानगरपालिकेच्या शाळांपर्यंत पोहोचवलं जातं. आम्हाला बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडून मुंबईतील जवळजवळ 1200 शाळांना आणि 2 लाख मुलांना दैनंदिन 200 मिलीच्या पॅकिंगमध्ये फ्लेवर्ड मिल्क पुरवठा करण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे आणि त्याची सुरुवात पण झालेली आहे. मला आनंद वाटतो की ती क्वालिटी सर्व मुलांना, शिक्षकांना आवडलेली आहे आणि त्यात आणखीन जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे पुरवठा करण्याचं काम आम्ही करणार आहोत. प्रगतीच्या या कथा सांगते महाराष्ट्राची माती. वारणा डेअरीमध्ये तयार होणाऱ्या उत्पादनांच्या पौष्टिकतेला आता भारतीय सेनेनं सुद्धा स्वीकारलं आहे. वारणाची मिल्क पावडर आणि तुपाला भारतीय सेनेकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असते. महाराष्ट्राच्या प्रगतीचे हे नवे सुवर्णपाय योगदान. फक्त बाजारामध्येच त्याचं वितरण होत नाही, तर हा अतिशय अभिमानानं सांगावंसं वाटतं की हे पदार्थ भारतीय सैन्यदलाला पुरवले जातात. ही पावडर भारतीय सैन्यदलाला पुरवलं जाते, हे तूप भारतीय सैन्यदलाला पुरवलं जातं. टेट्रापॅकमधलं हे दूध आज बॉर्डरवर सैनिकांना पिण्यासाठी आज वितरण केलं जातं. सुद्धा चांगलं असलं पाहिजे, सत्वयुक्त असलं पाहिजे, अशासाठी म्हणून बल्क कूलर सारखे काही प्रोजेक्ट्स राबवत आहोत. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र देशा. इथून काही पदार्थ दुबई तथा अन्य देशात सुद्धा पाठवले जातात. वारणा डेअरी ही प्रतिदिन 50 टन दूध पावडर बनवणारी महाराष्ट्रातील एकमेव सहकारी डेअरी आहे. घाम गाळूनी ज्यांनी जोडली या मातीशी नाती. दूध उत्पादनाच्या भरभराटीसाठी वारणा दूध संघाद्वारे गाय वासरांचं पालन पोषणही केलं जातं. इथं छोट्या बछड्यांची योग्य देखभाल केली जाते, ज्यामुळे पुढे जाऊन हीच पशुसंपत्ती अधिक दूध देण्यासाठी अधिक सक्षम होऊ लागते. प्रगतीच्या या कथा सांगते महाराष्ट्राची माती. या मातीतून स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांचा संघर्ष तथा समाजाप्रती असलेल्या समर्पणाच्या भावनेनं वारणा दूध संघ केवळ गरीब शेतकऱ्यांचा जीवनस्तर सुधारणारा नसून व्यावसायिक स्तरावर सुद्धा भारताच्या प्रगतीचा एक स्तंभ बनला आहे. आपल्या देशाप्रती, महाराष्ट्राप्रती आणि समाजाप्रती वारणाचं हे योगदान एका नव्या क्रांतीचा संदेश आहे. महाराष्ट्राच्या प्रगती